मी राजेंद्र काळे सर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो। चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मनोरंजक पद्धतीने एक अंकी संख्या वजाबाकी शिकूया। यामध्ये चित्राच्या मदतीने किंवा चित्र मोजून वजाबाकी समजून घेऊया। चला तर मग शिकूया एक अंकी वजाबाकी। पहिलं उदाहरण घेऊया। 5 वजा 3। 5 पक्षी घेऊया। 1 2 3 4 आणि 5 5 पक्षी आलेले आहेत। आपल्याला या 5 मधून 3 वजा करायचे आहेत। आता 3 पक्षी उडून जातील। 3 पक्षी गेलेत। किती राहिलेत मोजा बरं? 1 आणि 2। तर 5 वजा 3 या प्रश्नाचं उत्तर आहे 2। वरती पक्षी पण राहिलेत 2। आता पुढचं गणित वाचूया। वाचा बरं। 5 वजा 4। आता आपल्याला किती पक्षी घ्यावे लागतील? परत एकदा 5 पक्षी घेऊया। 5 पक्षी आता किती उडून जातील सांगा? खालची संख्या किती आहे? 4। बरोबर मोजत रहा। 1 2 3 आणि 4। किती पक्षी उडून गेलेत? 4। आणि खाली किती पक्षी राहिलेत? 1। तर 5 वजा 4 या प्रश्नाचं उत्तर किती येईल? 1। या उदाहरणाचं उत्तर किती येईल? 1। पुढचं गणित 5 वजा 5। 5 मधून 5 गेले। बघूया पक्षी घ्या। 1 2 3 4 आणि 5। वरच्या संख्ये इतके पक्षी घेतलेत आणि खाली आहेत, खालची संख्या आहे 5। तर 5 पक्षी उडून जातील। 1 2 3 4 आणि हे 5। सर्व 5 पक्षी उडून गेले। खाली किती पक्षी राहिलेत? 0। तर 5 वजा 5 या उदाहरणाचं उत्तर येईल 0। यानंतरचं पुढचं गणित घेऊया। 5 वजा 2। हे उदाहरण सोडवण्यासारखं साठी आपल्याला सुरुवातीला 5 पक्षी घेऊया। आलेत 5 पक्षी। आता खालची संख्या आहे 2। मग किती उडून जातील बरं? 2 पक्षी उडून जातील। मोजा, लक्ष द्या। 1 आणि 2 पक्षी उडून गेलेत। किती पक्षी शिल्लक राहिलेत? 1 2 आणि 3। तर 5 वजा 2 या उदाहरणाचं उत्तर आहे 3। यानंतर आपण पुढचं गणित पाहूया। 5 वजा 1। सुरुवातीला 5 पक्षी घेऊया। 1 2 3 4 आणि हे 5। आता किती पक्षी उडतील? खालच्या संख्ये इतकी। खालची संख्या आहे 1। 1 पक्षी उडालाय। मोजा बरं खाली किती राहिलेत? 1 2 3 आणि 4। तर उदाहरणाचं उत्तर आहे 4। 5 वजा 1 उत्तर येईल 4। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो। धन्यवाद।